साई रिसोर्ट घोटाळ्याची व्याप्ती हळूहळू वाढत आहे. ह्या अनिल परब यांनी प्रॉपर्टी टॅक्स भरला 2019-20 चा भरला, 2020-21 चा भरला, मंत्री असताना प्रॉपर्टी टॅक्स भरला आणि अनिल परबने भरलेल्या घरपट्टीची पावती माझ्या हातात आहे. अनिल परबने स्वतःचा बँक अकाउंट मधून साई रिसोर्टचे पैसे भरले, स्वतःच्या नावाने पावती भरली आणि किती जागेचे वकील साहेब आहेत ना अनिल परब, मुरुड ग्रामपंचायत दापोली बिल क्रमांक 40 घर क्रमांक 1074 म्हणजे साई रिसोर्ट दापोली 2019-20 मध्ये त्यांनी घरपट्टी भरली 46,805 रुपये 806 46,806. किती बांधकामावर भरले? दर आहे तिथला 1 स्क्वेअर मीटरचा 1.25 रुपये घरपट्टी आहे. 46,000 रुपये अनिल परबनी भरले, म्हणजे 4,03,055 स्क्वेअर फूट बांधकाम साई रिसोर्टचा अनिल परब उद्धव ठाकरे यांच्या शागिर्दी दाखवला. 4,03,055 स्क्वेअर फीट आणि फक्त एका वर्षाला नाही, अजूनही अनिल परब आणि सदानंद कदमनी आताही 2023-24 मध्ये पण घरपट्टी जी भरली, बांधकाम किती दाखवलं? 4,03,055 स्क्वेअर फीट. म्हणजे उद्धव ठाकरेचा राज्यात किती चोरी, किती लबाडी आणि ह्याचा हिशोब घेण्यासाठी मी स्वतः पुढच्या आठवड्यात दापोलीत जाणार. परबांनो, हे लपवा लपवी, बनवा बनवी, लपवा छुपवी ते सगळं बंद करा. 4,05,000 स्क्वेअर फीट बांधकाम आहे कुठे ते दाखवा. हे न्यायालयांनी म्हटलं आहे, न्यायालयात म्हटलं आहे, न्यायालयाने म्हटलं आहे. जे पीएमएलए कोर्ट आहेत त्या पीएमएलए कोर्टात जे ईडीनी कागदपत्र पुरावे दिले, सदानंद कदम वर चार्जशीट झाली, 11 महिने जेलमध्ये होते. सर्वोच्च न्यायालयाने ही चार्जशीट रद्द नाही केली, फक्त जामिनावर सोडलं. मग तिथे का अनिल परब बोलले नाही? मीडियामध्ये रोज कागद दाखवतात, तर हा कागद पण दाखवा ना. या कागदात जे न्यायालयात पीएमएलए कोर्टाचा ऑर्डर मध्ये त्यांच्याकडे जे डॉक्युमेंट किरीट सोमय्या देत असेल, भले ना किरीट सोमय्याला जगाला देतो, पण हे डॉक्युमेंट आता पुरावे न्यायालयात दिले गेले. त्यात त्यांनी लिहिलं आहे, श्री अनिल परब also paid property tax. Sri Anil Parab paid property tax of rupees 46,806 at the rate of rupees 1.25 square meter on the property and tried to legitimize the resort. आणि त्यात पुढे हेही म्हटलं आहे की ह्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन किंवा झालेला खर्च 10,20,38,000 आहे. हे चार्जशीट आहे.
हे न्यायालयाने दिलेल्या ऑर्डर मध्ये आहे, अटॅचमेंट ऑर्डर मध्ये आहे. मी तो त्याचा भाग वाचतो. As per the PMLA Act 2002, the land is valued rupees 2,73,91,000. 2,73,91,000. For which illegal permission was acquired for conversion into non-agriculture. Value of the resort, that is 7,46,47,000. The land and resort value is 10,20,38,000. आणि हा पैसा कुठेही कागदात डॉक्युमेंट मध्ये न अनिल परबचा न सदानंद कदमचा, दोन्ही त्या अकाउंट मध्ये हे रिसोर्टचा हा एवढा जो पैसा आहे तो दाखवण्यात आलेला नाही. मान्यवर अनिल परब यांनी आपलं अनिल परब यांनी जे आपलं इलेक्शनचं एफिडेव्हिट 2018 मध्ये भरलं, त्या इलेक्शन एफिडेव्हिट मध्ये हे 1 कोटीवर अनिल परबनी 2018 मध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी एफिडेव्हिट दाखल केलं. त्या एफिडेव्हिट मध्ये अनिल परबनी लिहिलं आहे रुपये 1 कोटी विभाग साठेला दापोली मुरुड दापोलीचा जमिनीसाठी पेमेंट केलं. अनिल परबनी दिलेलं आहे. अनिल परब म्हणतात माझा आणि रिसोर्टचा काही संबंध नाही, कारवाई सदानंद कदमवर. आता बनवाबनवी आणि फसवाफसवी बंद करा. सदानंद कदमनी सांगितलंय, सदानंद कदमनी सांगितलं की हा रिसोर्ट जो आहे तो मी अनिल परब कडून 27 जानेवारी 2020 हे सदानंद कदमचं पत्र आहे. 27 जानेवारी 2021 त्यात त्यांनी लिहिलं आहे, मी सदानंद गंगाराम कदम आपणास कळवू इच्छितो की मौजे मुरुड येथील घटक नंबर 446 मधील मालमत्ता क्रमांक 1074 म्हणजे रिसोर्ट ही पूर्वी अनिल दत्तात्रेय परब यांचे नावे दाखल असून सदरील मौजे मुरुड येथील गट नंबर 446 मधील मालमत्ता क्रमांक 1074 ही मी खरेदी केली आहे, तरी माझ्या नावाने करावी. खरेदी खत व नोंदणी शुल्क जे 30 डिसेंबर 2020 रोजी भरले त्याची प्रत सोबत देत आहे. म्हणजे सदानंद कदमनी अनिल परब कडून 2021 जानेवारी मध्ये रिसोर्ट विकत घेतला. आता रिसोर्टचं तोडकाम सुरू आहे. परब महोत्सव सध्या त्याचा ताबा सदानंद कदम कडे आहे, म्हणून कोर्टाने सदानंद कदमला सांगितलं. परंतु जे गुन्हे जे दाखल झालेले आहेत, 4 FIR दाखल झालेले आहेत. 4 FIR क्रमांक 177 दिनांक 8/11/2022, FIR क्रमांक 178 ही जी 177 आहे ती IPCच्या अंतर्गत आहे. सेक्शन 420 ही जी 178 आहे ती जी आहे MRTP ऍक्ट
घटक नंबर 446 मधील मालमत्ता क्रमांक 1074 म्हणजे रिसॉर्ट ही पूर्वी अनिल दत्तात्रेय परब यांचे नावे दाखल असून सदरील मौजे मुरुड येथील गट नंबर 446 मधील मालमत्ता क्रमांक 1074 ही मी खरेदी केली आहे, तरी माझ्या नावाने करावी. खरेदी खत व नोंदणी शुल्क जे 30 डिसेंबर 2020 रोजी भरले त्याची प्रत सोबत देत आहे. म्हणजे सदानंद कदमनी अनिल परब करून 2021 जानेवारी मध्ये रिसोर्ट विकत घेतला. आता रिसोर्टचं तोडकाम सुरू आहे. परब महोत्सव सध्या त्याचा ताबा सदानंद कदम कडे आहेत, म्हणून कोर्टाने सदानंद कदमला सांगितलं. परंतु जे गुन्हे जे दाखल झालेले आहेत, 4 FIR दाखल झालेले आहेत. 4 FIR क्रमांक 177 दिनांक 8/11/2022, FIR क्रमांक 178 ही जी 177 आहे ती IPC च्या अंतर्गत आहे. सेक्शन 420 ही जी 178 आहे ती जी आहे MRTP ऍक्ट, ती पण 14/11/2022 रोजी. हे आणखीन FIR क्रमांक 2 त्याची तारीख आहे 21/12/2022, जे अनिल परबनी त्याच्या स्वतःच्या जागेचा पुढचा जो समुद्र कब्जात आणला, 6000 स्क्वेअर फीट समुद्र, ती जमीन वळवली, तिथे रिसेप्शन उभं केलं. त्याच्यावर FIR क्रमांक 200 आणि FIR क्रमांक 201 हे 4 गुन्हे दाखल झालेले आहेत. अनिल परब तर फक्त रिसोर्टचं तोडकाम सुरू झालेलं आहे. पहिला सरकारी जमीन तोडण्यात आली, आता दुसरा हिस्सा आणि पुढचं जागा हे इन्कम टॅक्स आणि ईडीनी अटॅच केली आहे, त्यांच्या ताब्यात आहे. या सगळ्या गुन्ह्यांमध्ये अनिल परब स्वतः जामिनावर आहेत आणि मला पूर्ण विश्वास आहे या संबंधात 3 वर्षापर्यंत सजा होऊ शकते. आप अभी रिसेंटली साई रिसोर्ट में विजिट करके आए हो, अनिल परब ने दापोली में जो साई रिसोर्ट बनाया, उसका मंत्री जब वो थे तभी उन्होंने उसकी जो प्रॉपर्टी टैक्स का रजिस्ट्रेशन कराया. 4,05,000 स्क्वायर फीट का ये रिसोर्ट है. इस प्रकार का पत्र अनिल परब ने दिया था सरकार को 2019-20, 2020-21 में. 4,05,000 स्क्वायर फीट के बांधकाम के ऊपर वो प्रॉपर्टी टैक्स भरते रहे. ईडी ने यह जगह में 10 करोड़ 30 लाख रुपए जो काला धन का उपयोग किया, उसकी चार्जशीट फाइल की अनिल परब और सदानंद कदम, और वे न्यायालय ने भी ये एक्सेप्ट किया है. अनिल परब ने 2018 में जो विधान परिषद का चुनाव लड़ा, उसमें इलेक्शन एफिडेविट में यह रिसोर्ट की जमीन उन्होंने 1 करोड़ में खरीदी, वो दिया हुआ है. अनिल परब का रिसोर्ट तोड़ने का, गिराने का काम प्रारंभ हुआ है. अनिल परब पर चीटिंग, फ्रॉड, फॉर्जरी, इलीगल कंस्ट्रक्शन, CRZ वायलेशन 4 FIR दर्ज है. 177, 178, 200 और 201. ये चारों FIR 2021 और 2022 में हुई है.
दापोली पुलिस स्टेशन में अभी तो रिसोर्ट टूटा है जो 10 करोड़ 30 लाख बेनामी काला धन का उपयोग, फ्रॉड, फोर्जरी, चीटिंग, सीआरजेड में इलीगल बांधकाम, इन सब के ऊपर अनिल परब पे कार्रवाई शुरू है। 3 साल तक की सजा हो सकती है और इसके जो एफआईआर हुई है, इसके ऊपर जो कार्रवाई है उसका फॉलोअप करने के लिए मैं अगले सप्ताह में दापोली जाऊंगा। अण्णा हजारेकडून निश्चितपणे मी प्रेरणा घेतो आणि अनिल परबनी आणि सामनामध्ये पण हे आलंय आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत आहेत आणि सामनाचे मालक उद्धवजी ठाकरे आहे, रश्मीजी आहे, रश्मी वहिनी आहे, म्हणून मी त्याला धन्यवाद देतोय। त्यांच्याकडे हे जर कागद आहे, पुरावे आहेत, ते केव्हा बांधकाम केलं, त्यावेळी अनिल परब स्वतः रत्नागिरीचे पालकमंत्री होते, तर त्यावेळी ते काय करत होते? मी माझा रिसोर्ट 4 लाख स्क्वेअर फीट बांधतोय, तुला हवं तू कर, असं समझोता होता का? आणि जर तुमच्याकडे पुरावे आहेत तर तुम्ही जा ना, माझा पाठवा, पण स्वतःला वाचवण्यासाठी तुम्ही 21 ठिकाणी न्यायालयात गेलात, या संबंधी पण तुम्ही याचिका दाखल करा, तक्रार करा, राज्यपालांकडे जा। तुमचा रिसोर्टला नोटीस किरीट सोमय्या काही नसताना, सामान्य कार्यकर्ता असताना तुमचा रिसोर्ट बेकायदेशीर आहे हे ठरलं, तुम्हाला मी शुभेच्छा देतो। भ्रष्टाचार कुणाचाही असो, मी कुणाचंही पाठराखण करीत नाही, करणार नाही। किरीट जी इसमें उन्होंने ये बात कही है कि रामदास कदम ने भी सीआरजेड के अंदर वायलेशन करके कुछ बेगामी काम किया है। अगर आप में हिम्मत है तो आप जो है उनके का जो किए हुए वायलेशन को, उनके इलीगल को सामने लाइए, ये उन्होंने चैलेंज किया है। डॉक्यूमेंट्स भी है वो आपको मिलने के लिए तैयार। उद्धव ठाकरे और उनके सहयोगी की जो माफियागिरी, जितनी हिम्मत मेरे में नहीं है। मैं तो आम आदमी हूं। अब अनिल परब की खुद की चोरी पकड़ी गई, उनके ऊपर अलग अलग प्रकार के 7 एफआईआर केसेस दाखिल हुए हैं। अब वो खुद की चोरी छुपाने के लिए उनके सहयोगी रामदास कदम के पेपर्स आगे करते हैं। मैंने आज अनिल परब को वापस डॉक्यूमेंट दिखाए, भैया इसके बारे में तो बताओ। रही बात रामदास कदम की, उन्होंने मुझे अन्ना हजारे, मैं तो अन्ना हजारे का आदर करता हूं। किरीट सोमैया तो एक सामान्य कार्यकर्ता है, उसके पास न कोई पद है, न विधायक है, न मंत्री है, न सांसद है, कुछ भी नहीं है। 6 साल से कोई पद नहीं है। अगर रामदास नायक ने कुछ गलती की है तो अनिल परब, उद्धव ठाकरे जरूर न्यायालय में जाए, प्रशासन के पास जाए, वहां पर डॉक्यूमेंट रखे। भ्रष्टाचार किसी का भी हो, मैं किसी के प्रोटेक्शन की झंझट में नहीं जाता हूं। फिर एक बार मैं अनिल परब, और वो ये सामना में भी एक खबर उद्धव ठाकरे ने छपवाई कि किरीट सोमैया अन्ना हजारे। अरे इतना बहुमान, उद्धव ठाकरे सामना के मालिक है, रश्मि ठाकरे सामना की चेयरपर्सन है, संजय राउत कार्यकारी संपादक है। आज तो क्या दिन है कि ठाकरे परिवार किरीट सोमैया को अन्ना हजारे का शिष्य मानता है। धन्यवाद। अब भ्रष्टाचार 4 लाख स्क्वेअर फूटचं बांधकाम बघायला मी चाललोय की अनिल परबनी हवेत 4,05,000 स्क्वेअर फीटचा हवा रिसोर्ट जो उभा केलाय ते बघण्यासाठी चाललोय मी। आणि जर कोणी अशी धमकी देत असेल की अनिल परब उद्धव ठाकरेचा भ्रष्टाचार, घोटाळा, लूटपाट, डकेती, माफियागिरी याच्या सामोरे जाताना कोणी सांगत असेल की कायदा सुव्यवस्था म्हणजे किरीट सोमैया की जान खतरे में है, तर मला त्याची काही परवा नाही आहे, मी जाणार। जो लीडर थे, जो करप्शन फेस कर रहे थे,
उनमें से 23 लोगों के ऊपर अभी तक कोई भी जांच हुई नहीं है। अभी रिसेंटली हम देखा जाए तो एक क्लोजर रिपोर्ट फाइल हुई है प्रफुल्ल पटेल का जिस केस में नाम था। उस वक्त आप भी वो उसमें एविएशन कोई बीजेपी का नाम है क्या? वो वो नेता मैंने करप्शन मैं, उसी बीजेपी मैं, में मैं जवाब दे रहा हूँ। उसमें कोई बीजेपी के नेता का नाम है क्या? नहीं है। बीजेपी के किरीट सोमैया, देवेंद्र फडणवीस पे उद्धव ठाकरे ने 27, संजय राउत ने आरोप लगाए, 27 मेरे पे लगाए, एक भी नहीं निकला। तो ये जो 25 में से 23 या जो भी है, वो सब उद्धव ठाकरे और राहुल गांधी के ही सहयोगी। तो इनके आशीर्वाद से ही भ्रष्टाचार किया होगा ना। हम किसी भी भ्रष्टाचारी ने जो भी उन्होंने गुनाह किया होगा, उसके ऊपर जो भी जुडिशियरी कार्रवाई चल रही होगी, हम न्यायालयीन कार्रवाई में किरीट सोमैया हस्तक्षेप नहीं करता है। मैंने आज तक एक भी शिकायत वापस नहीं ली है, न कभी भविष्य में लूंगा। अब न्यायालय में जो फैसला आएगा उसका हम स्वीकार करेंगे। कुछ करेक्शन न्यायालय ने करना होता है, कुछ राजकीय पक्षों ने करना होता है। अगर कोई राजकीय पार्टी का नेता कहीं गलत काम करता है तो उसके पार्टी के नेता ने अगले चुनाव में उसका ध्यान रखना पड़ता है। देखिए, मुझे सर 25 में से जो 12 जो बताए जा रहे हैं वो महाराष्ट्र से आते हैं और वो आज की तारीख में बीजेपी के साथ में चल रहे थे। इसको किस तरीके से देखते हैं? मैं पुनः एक बार कहता हूं, जो उन्होंने भ्रष्टाचार किए थे वो हमने, ये 12 सबके 12 के घोटाले मैंने उजागर किए थे, उस सब पे कार्रवाई चल रही है, कोई कहीं रुकी नहीं है। अब न्यायालय में क्या होता है, अब ये भ्रष्टाचारी थे तो उद्धव ठाकरे ने क्या किया, उसको भ्रष्टाचार करने में कमीशन लिया। शरद पवार ने उसमें कमीशन लिया था। आज रोहित पवार बोलते हैं तो कल तुम्हारी पार्टनरशिप में ये भ्रष्टाचार तुमने लूटमार की, और इसीलिए ये भ्रष्ट राज्यों को समाप्त करने के लिए कहीं अगर भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेताओं ने थोड़ा समझौता किया होगा, लेकिन उसके बाद में कोई भी भ्रष्टाचार किसी का चलता नहीं है, चलेगा भी नहीं। सर तुम्ही अनेकांवरती आरोप केले ते त्यांच्यावरती कारवाई झाली मात्र जे आता सगळेजण भाजपमध्ये चालत आहे कुठेतरी भाजपमध्ये गेलं तर वॉशिंग मशीन लढायचं कुठलाही भ्रष्टाचाराचा केस मागे घेतला गेला नाही। आपण पाहिलं भावना गवळीवर आता 1.5 महिन्यापूर्वी पण इन्कम टॅक्सनी त्यांची प्रॉपर्टी अटॅच केली, म्हणून मी 39 घोटाळे काढले आणि 39 वर कारवाई सुरू आहे। आता कुठे फायनान्शियल पेनल्टी होते, कुठे प्रॉपर्टी जप्त केली जाते, मी कोणतीही तक्रार मागे घेतली नाहीये। त्यांनी केलेले जे काम आहे त्यावर ज्युडिशियल कारवाईमध्ये जो न्यायालय निर्णय देणार सगळ्यांना मान्य करावं लागणार। आणि यांच्यापैकी कोणी भाजपत आला किंवा भाजपचा कोण मूळचा कार्यकर्ता तो जो भ्रष्टाचार करत असेल तर नरेंद्र मोदी त्याला कधी माफ करत नाही, पुढेही करणार नाही। प्रॉपर्टी अटैच हो गई है तो ये सब जो न्यायालयीन व्यवस्था होती है उसको क्रिमिनल होता है, कहीं पर सिविल एक्शन होती है, कहीं फाइनेंशियल पेनल्टी। अभी देखो अनिल परब, हाईकोर्ट ने दिया ना निर्णय, लेकिन उच्च न्यायालय ने वो निर्णय देते समय क्या कहा, वो अनिल परब वो नहीं बता रहे कि भैया सिविल एक्शन के अंतर्गत आपने जो एमआरटीपी में इलीगल बनाया वो तोड़ डालो। अब उसका दूसरा अर्थ अनिल परब बता नहीं रहा है, आप तो 4,05,000 रुपए प्रॉपर्टी टैक्स उस रिसोर्ट का भर रहे हो, आपने तोड़ा कितना, मैं तो उसका हिसाब मांगूंगा ना। अगर आपने सिर्फ 10,000 फुट तोड़ा है तो बाकी का 3,95,000 कहां है। साथ में न्यायालय ने यह भी कहा कि और जो कार्रवाई हो रही है वो तो जारी रहेगी। तो किरीट सोमैया बहुत स्पष्ट है, हमने एक भी नेता के ऊपर का केस वापस लिया नहीं है। मैं कोई शिकायत किसी के संबंध में वापस लूंगा नहीं। प्रफुल्ल पटेल की प्रॉपर्टी कब्जे में लेकर ईडी का ऑफिस एक जगह खुल गया उसमें, तो अभी न्यायालय क्या सजा देते हैं उसका तो इंतजार ही करना पड़ेगा।